नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणाच्या पद्धतीची सुरुवात झाली तो आजचा दिवस. या दिवशी सावरकरांनी आपल्या उपोषणाला, आपल्या देहत्यागाला आरंभ केला होता. मी आज मुद्दाम हा विषय घेऊन आलोय. 1 जानेवारी दिवशी अनेक जण कोरेगाव भीमाच्या त्या जयस्तंभावरती जाऊन चराचरा कापल्याच्या कथा सांगत राहतात. या कथा म्हणजे इतकी संख्या वाढत चाललीय की त्या काळामध्ये 1818ला त्या परिसराची लोकसंख्या देखील तेवढी होती की नाही असा प्रश्न पडावा, इतकी संख्या ती दरवर्षाला वाढत चालली आहे. 500 वीरांनी कसे चराचरा बामणं कापले, पेशवे कापले, याविषयीची हकीकत सांगितली जाते. काय योग असतो बघा. सावरकरांच्या आत्मार्पणाच्या मोहिमेची सुरुवात ज्या दिवशी झाली त्याच दिवशी 1818ला 1 जानेवारीला जेवढे कापल्याचा दावा केला जातो त्यापेक्षा कित्येकांचं शिरकाण 31, 1 आणि 2 या 3 तारखांना झालं होतं. कित्येकांचं शिरकाण या 3च दिवसामध्ये झालं होतं. कित्येकांची घरं जाळली, कित्येकांचे व्यवसाय जाळले, कित्येकांना कंठस्नान घातल्या गेलं, जिवंत जाळल्या गेली, माणसं संपवल्या गेली. पण ही ब्राह्मण फाईल कधीही पुढे आली नाही. साबरमतीच्या संतांच्या अनुयायांनी हे सगळं घडवून आणलं होतं. फार छान वाटतं गाणं ऐकायला. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल. कोणत्याही हिंसाचाराच्या शिवाय अशा स्वातंत्र्याला प्राप्त करणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर हत्येची खबर वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरते आणि मुंबई, पश्चिम महाराष्ट्र सोबतच विदर्भातल्या काही भागामध्ये जे ब्राह्मणांचं शिरकाण होतं त्यावर कोणीतरी भाष्य करायलाच हवं. आजपासून 76 वर्षापूर्वी या घटनेला 76 वर्ष लोटली. कुठे 1818च्या गोष्टी करत बसलोय आपण. 1818ला घडलं, काय घडलं याविषयीच्या वेगवेगळ्या चर्चा होत राहतील, पण 76 वर्षापूर्वी काय घडलं हे बघणं आवश्यक आहे. अहो, किती जणांचं शिरकाण झालं, किती जणांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले, किती जणांची घरं जाळल्या गेली, त्यांना देशोधडीला लागावं लागलं, आपला गाव सोडून पळून जावं लागलं, घर सोडून पळून जावं लागलं. ज्यांनी मदत केली त्या प्रत्येकाला तोच त्रास सहन करावा लागला जो ब्राह्मण परिवारांनी सहन केलेला आहे. याची आठवण मला वारंवार करून द्यावी लागेल. काय दावे केले जातात, नेहमी काय बोललं जातं आणि मी का करतोय ते पण सांगतोय. म्हणजे कशा करता हा सगळा उत्साह मला असतो आणि मी का मांडावं वाटतं. अहो, सातत्यानं ब्राह्मण समाजालाच लक्ष केलं जातं आणि सांगितलं जातं की तुम्हीच कसे वागलात. 76 वर्षापूर्वी ब्राह्मणांसोबत जे वागलं गेलं ते कोणी सांगणार आहे का? 1818च्या शिरकाणाच्या न घडलेल्या कथा रंगवून सांगितल्या जातात. ज्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही अशा घटना सांगितल्या जातात आणि अशा घटनांच्या माध्यमातून ब्राह्मणांना कापलं गेलं, तो जाती अंताचा लढा होता, वगैरे वगैरे जे काही सांगितलं जातं त्याच्यावर खुलासे मी आधी केलेले आहेत, पुढेही कदाचित करत राहीन. पण त्यापेक्षाही भयंकर शिरकाण, त्यापेक्षाही भयंकर गोष्ट ती घडली 76 वर्षापूर्वी मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या झाल्यानंतर. जाणीवपूर्वक ही माहिती पसरवल्या गेली आणि या माहितीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना अक्षरशः सळो की पळो करून सोडल्या गेलं. किती उदाहरणं सांगायची, याआधी मी सांगितलेली आहेत. शेकडो घरं देशोधडीला लागलेली आहेत, शेकडो घरं. अशा अनेक उदाहरणातून सांगता येतील. काही घरं तर पुन्हा उभी राहिली, पुन्हा त्यांनी लढले, पुन्हा सगळं केलं, पण जे घडलंय त्याचं जरा नीट बघणं आवश्यक आहे. आणि हे सगळे होते साबरमतीच्या संतांचे अनुयायी, बिना खड्ग बिना ढाल म्हणणारे, ज्यांना कधीच देशातला स्वातंत्र्य हे कोणत्याही रक्त सांडल्याशिवाय मिळालं असं वाटलंय.
त्यांनी चले जाव म्हटलं आणि हे निघून गेले, ब्रिटिश निघून गेले असं ज्यांना वाटतं. म्हणजे 1942ला चले जाव असा जोरात नारा दिला आणि 47ला ब्रिटिश आपोआप निघून गेले. तिथे न सावरकरांच्या योगदानाच्या विषयी काही म्हणायचंय, न रामप्रसाद बिस्मिलच्या योगदानाविषयी काही म्हणायचंय, न भगतसिंगांच्या योगदानाविषयी काही म्हणायचंय, न राजगुरूच्या योगदानाविषयी काही म्हणायचंय, ना सुभाषचंद्र बोसांचं योगदान यांना योगदान वाटतं, ना बाळ गंगाधर टिळकांचं योगदान वाटतं. बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय अशा किती जणांचं रक्त सांडलंय, ज्या रक्त सांडण्याकडे ही माणसं सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत जातात आणि गांधी पुढे करत जातात. गांधी पुढे करण्यासाठी सोयीचा पर्याय म्हणून ब्राह्मणांना बदनाम करत जातात. हा यांच्या षडयंत्राचा भाग आहे. गांधींच्या योगदानाविषयी वाद घालायचा नाही आहे, पण गांधींचं योगदान आहे म्हणून अन्यांचं योगदान नाही असा दावा करणारे जो आवाज उठवतील त्या प्रत्येकाचा आवाज दाबण्याचं काम साबरमतीच्या संतांचे गांधीवादी अनुयायी करत होते, काँग्रेसी विचारांचे लोक करत होते. आणि हे सगळं उघड झालंय. आणि जो कोणी मांडेल, जो कोणी हा विषय मांडेल, त्या प्रत्येकाला बदनाम करण्याचं, आवाज बंद करण्याचं काम आजवर होत आलंय. किती उदाहरणं सांगू तुम्हाला मी, याआधी सांगितली ती सांगतो. आनंद खटावकर नावाचे एक व्यापारी, त्यांनी सांगितलेली किस्सा फार छान आहे. ते म्हणतात की आमचं घर जाळलं, आमचं दुकान जाळलं, आजपर्यंत उभा राहू शकलो नाही. जगातली पहिली मॉब लिंचिंग मुंबईत झाली आहे. नारायणराव सावरकरांना त्यांच्या घरातून बाहेर काढून जमावानं ठेचलं. का? तर ते फक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू आहेत म्हणून. पुढे याच मारहाणीत जखमी झालेले नारायणराव वारले, त्यांचाही प्राण निघून गेला. पण त्यांच्या घरावर साबरमतीच्या संतांचा समर्थक असलेला जमाव चालून गेला होता आणि खडगबिना ढाल नव्हे, लाठी काठीनी दगडानी ठेचून मारल्या गेलं, हातलाथा बुक्क्याने मारल्या गेलं आणि नारायणरावांचा यातच अंत झाला. नारायणरावांना मारहाण करताना होत असलेल्या यातना 76 वर्ष आजही ठसठस करतायत. त्या समाजाच्या पाठीवर, डोक्यावर, पोटावर मारलेल्या या लाथा बुक्क्या आजही त्या यातनेला जिवंत ठेवतात. कसं विसरता येईल? कसं विसरता येईल? विसरता येणार नाही, पण सूडही उगवता येणार नाही. मोठ्या मनाने माफ करण्याशिवाय आणि सोडून देण्याशिवाय पर्याय तरी उरतो कुठे? पर्याय तरी उरतो कुठे? करणार तरी काय? भारतातली पहिली मॉब लिंचिंग तुम्हाला मी सांगितली. नागपूरच्या जोशी हायस्कूलला का जाळल्या गेलं, या प्रश्नाची उत्तरं कोणाकडे आहेत? नागपूरचं जोशी हायस्कूल ढण पेटवून दिलं. म्हणजे एक घटना मुंबईतली सांगतोय, दुसरी घटना नागपूरची सांगतोय. सातारा, पश्चिम महाराष्ट्रातली 1500 घरं जाळल्या गेली. 1500 घरं जाळल्या गेली. याविषयीचा एक सविस्तर लेख महाराष्ट्राचे एक भूतपूर्व डीजी, महासंचालक आहेत अरविंद इनामदार, त्यांनी होते. त्यांनी फार छान लिहिलेला आहे. अरविंद आमदारांचा महाराष्ट्र टाइम्स मधला तो लेख मिळाला तर नक्की वाचा. त्यावेळेला त्या परिवाराची अवस्था काय होती हे तुमच्या लक्षात येईल. 1500 घरं साताऱ्यातील एकूण जाळली होती. वाई, उडतरे गाव, वाई तालुक्यातलं उडतरे गाव, वाई म्हणजे महाबळेश्वरच्या जवळचं वाई, उडतरे गाव. एका आजीला तिच्या नातवा सकट जिवंत जाळण्यात आलं. म्हातारी बाई सुद्धा सोडली नाही, म्हातारी बाई सुद्धा. बरं आहे ना, मग ते चराचरा कापल्याच्या कहाण्यांपेक्षा या कहाण्या जरा जास्त घातक आहेत ना, त्या जरा बऱ्या होता ना. तिथे फक्त आकडा तरी वाढतोय मारल्याचा, फक्त आकडा वाढतोय. पण साबरमतीच्या संतांच्या तथाकथित अनुयायांनी जे काही शिरकाण केलंय, त्या उडतरे गावातल्या आजीचा काय दोष होता? तिच्या नादान छोट्याशा अजान नातवाचा काय दोष होता? जाळल्या गेलं, मारल्या गेलं. पाचगणीमध्ये केवळ ब्राह्मणाची आहे म्हणून शाळा जाळली गेली. आज पाचगणीत वेगवेगळ्या शाळा आहेत, पण तिथे ब्राह्मणांची असलेली शाळा जाळल्या गेली. सांगलीत कापडाची गिरणी जाळली. टीबी हॉस्पिटल जाळल्या गेलं, हॉस्पिटल सुद्धा जाळल्या गेलं. भालजी पेंढारकरांचा स्टुडिओ जाळला गेला. जे जोशी नावाच्या व्यक्तीचा कारखाना ढण पेटवून देण्यात आला. हे ढणढण जे आहे ना, ते चराचरापेक्षा फार भयंकर आहे, लक्षात ठेवा. त्या चराचरा कापल्यापेक्षा भयंकर आहे. इथे प्रत्येकाची स्वप्न जळालीत.
प्रत्येकाची मेहनत जळाली आहे, प्रत्येकाच्या यातना जळाल्यात, वेदना जळाल्यात, भावना जळाल्यात, समाजाविषयीची आस्था जळाली आहे. आणि हे सगळं कोण केलंय? साबरमतीच्या संतांच्या अनुयायांनी केलंय. माझा पुढचा मुद्दा आहे, हे करुण कहाण्या सांगणे हा मुद्दा नाहीये. जरा उदय निरगुडकरांना जाऊन विचारा. उदय निरगुडकर नावाचे पत्रकार आपल्या उदय नावाची लाज वाटते असं म्हणतात, माझ्या उदय नावाची लाज वाटते असं म्हणतात, कारण त्यांच्या आजोबाची एक फॅक्टरी होती, उदय टेक्सटाईल. ती उदय टेक्सटाईल फॅक्टरी जाळल्या गेली. ती जाळलेल्या फॅक्टरीची आठवण राहावी म्हणून, जाळलेल्या फॅक्टरीची आठवण राहावी म्हणून 25 वर्षानंतर जन्मलेल्या बाळाला, नातवाला नाव दिलं गेलं उदय. म्हणून ते म्हणतात मला माझ्या नावाची लाज वाटते, उदय नाव असल्याची लाज वाटते. काय निरगुडकरांची ती टेक्सटाईल फॅक्टरी जाळताना काय वाटलं असेल त्यांच्या मनाला? हो, लोकांच्या तुम्ही उद्योगावर वार केला, व्यापारावर वार केला, घरं जाळली, जनावरं काढून टाकली, देशोधडीला जावं लागलं, घरातून पळून जावं लागलं, शेजाऱ्या पाजाऱ्याच्या आश्रयानं राहावं लागलं. शेजारी पाजारी चांगला असेल तर ठीक आहे, ज्यांनी पुन्हा जमावाच्या हवाली केलं त्यांना जीव सोडून द्यावा लागला. आजपर्यंत, माझा शेवटचा मुद्दा आहे, आजपर्यंत या ब्राह्मणांनी कधीतरी तक्रार केली आहे? कधीतरी या शिरकाणाला आपल्या सोबत घडलेला अन्याय म्हणून छाती पिटली आहे? कधीतरी आरडाओरड केलाय? दर 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारीला कधी हातात मेणबत्त्या घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचत गावोगावचा ब्राह्मण समाज कधी बाहेर पडलाय? कधीही नाही. माझ्यासारखे एक दोघं त्या विषयावर बोलतात आणि मोकळं होऊन जातात. सोपं आहे हो, शिव्या घालणं सोपं आहे, ते सहन करणं खूप अवघड आहे. आणि ते घडलंय. स्वतःला यातही संधी समजून प्रवाहाविरुद्ध पोहण्याचं बळ याला समजून ज्यांनी पुन्हा आपल्या कामाला लागले, ती पुन्हा उभी राहिली. त्यांनी पुन्हा स्वतःला उभं केलं आणि त्या स्वतःला उभं करण्यातून आपापल्या मुलांचं भवितव्य घडविण्याचा प्रयत्न केला. प्रवाहाविरुद्ध पोहत राहिली. याची दाद ना फिर्याद कुठे? कोणीही बोलत नाही. मग अशा स्वरूपात अडवलेल्या, जाळलेल्या त्या भावनांच्या प्रती माझ्या तरी संवेदना जागा होतात आणि पुन्हा पुन्हा ती आठवण होते. 76 वर्षापूर्वी त्या माणसांनी काय सहन केलं असेल, त्यांना काय काय सहन करावं लागलं असेल. 1948ला घडलेली ही घटना आज जेव्हा ऐकायला येते, कधी कधी कोणाच्या तोंडून समजते, एखाद्या पुस्तकातून ती कळते, तेव्हा त्यांच्याविषयी संवेदना जाग्या होतात, सहवेदना दाखवाव्या वाटतात. किमान पक्षी समाजाला त्याची आठवण तरी करून द्यावी वाटते. म्हणून त्या वेदनेच्या अमृत महोत्सवानंतर त्याची आठवण करून देतो आहे. नमस्कार.